हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला होता, परंतु अनेक माध्यमांनी हा व्हिडिओ शेअर केलेला नव्हता। आता या व्हायरल व्हिडिओमध्ये काय झालेलं आहे पहा। चॅनलवरती नवीन असाल तर मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। व्हिडिओमध्ये उघड दिसते की वैध मतदानाला निवडणूक अधिकारी अवैध ठरवत आहे। केन प्रकारे सत्ता मिळवण्यासाठी किती पातळी सोडणार, कुठे नेऊन ठेवलाय देश माझा ही भावना जनतेच्या मनात आहे, असं या व्हिडिओला कॅप्शन देण्यात आलेलं आहे। सर्व नियम कायदे पायदळी तुडवत सत्ता प्राप्त करणे हीच यांची नीती आहे आणि जनतेला गृहीत धरू नये ही वादळी पूर्वीची शांतता आहे, असं सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिहिण्यात आलेलं आहे। जेव्हा या अधिकाऱ्याला इथं कळतं की सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आलेला आहे तर तेव्हा सीसीटीव्ही कॅमेरा पाहून तो चकितच होतो। हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झालेला असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला होता। पक्ष कोणताही असू द्या, मतदान हे फेअर पद्धतीनं झालं पाहिजे। आता इथं अनेक लोकांचे काही प्रश्न उपस्थित आहेत की जेव्हा एखादा अधिकारी भ्रष्टाचार करतो तेव्हा तो भाजपमध्ये जातो आणि त्याचे सर्व गुन्हे माफ होतात, असं सुद्धा अनेक लोकांचं मत आहे। तर मोदींनी आजपर्यंत प्रेस कॉन्फरन्स का ठेवली नाही, अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता।